श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत की आरीवर्कसाठी कोणतं मटेरियल आपल्याला लागतं किंवा तुम्ही जर बिगिनर्स असाल, आरीवर्क तुम्हाला शिकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय काय लागतं, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे मी सर्व मटेरियल घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला एक एक करून सांगते की कोणत्या मटेरियलला काय म्हणतात आणि कोणतं लागतं. तर पहिले तर इथे मी निडल दाखवते तुम्हाला. इथे माझ्याकडे 2 निडल आहेत. एक आहे ती 14 नंबरची आहे, म्हणजे 0.5 ची एक निडल आहे आणि एक निडल आहे ती 23 नंबरची, म्हणजे 0.45 ची आहे. तर इथे नायलॉन थ्रेड आहे. मी आरीवर्क करताना नायलॉन थ्रेड यूज करते. तुम्हाला जर हवं तर तुम्ही मशीन थ्रेडसुद्धा यूज करू शकता, कारण काही मशीन थ्रेडसुद्धा यूज करतात. पण मी इथे नायलॉन थ्रेड यूज करते, कारण नायलॉन थ्रेडनी फिनिशिंग खूप छान येते आणि नायलॉन थ्रेड हा ट्रान्सपरंट असल्यामुळे तो ब्लाऊजवरती वर्क केल्यानंतर बॅक साईडला दिसतसुद्धा नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. त्याच्यामुळे मी नायलॉन थ्रेड यूज करते आरीवर्क करताना. आणि हा नायलॉन थ्रेड आपली जी 23 नंबरची निडल आहे, म्हणजे 0.45 ची जी निडल आहे, ती निडल आपल्याला नायलॉन थ्रेडसाठी आपण वापरतो. त्याच्यानंतर हा आहे जरी थ्रेड. जरी थ्रेडमध्ये सुद्धा भरपूर कलर अवेलेबल आहेत, पण इथे माझ्याकडे आत्ता सध्या गोल्डन जरी अवेलेबल आहे. तर मी तुम्हाला हा जरी थ्रेड दाखवते आणि हा जरीचा जो थ्रेड आहे तो आपण 14 नंबरची निडल, म्हणजे 0.5 ची जी निडल आहे, ती निडल आपल्याला जरी थ्रेडसाठी आपण वापरतो. त्याच्यानंतर इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत. शुगर बीड म्हणजे एकदम छोट्या साईजमध्ये, एकदम स्मॉल साईजमध्ये जे असतात, ज्यांना आपण एक जीवाचे मणी असे सुद्धा म्हणतो. तर हे आहेत शुगर बीड, जे एकदम एका लेवलचे असतात आणि खूप छोट्या साईजचे असतात. त्याच्यानंतर इथे आहे 2 चे गोल्डन बीड आहेत. तुम्हाला गोल्डन बीड 2 3 2.5 4 अशा रेंजमध्ये तुम्हाला गोल्डन बीड मिळतात, अशा साईजमध्ये मिळतात. तर ही आहे 2 ची गोल्डन बीड. तर आता याची क्वालिटी हाय क्वालिटी आहे की लो क्वालिटी आहे ते चेक कसं करायचं, तर इथे मी तुम्हाला दाखवते की त्या बीडवरती आपल्याला थोडं हाताने असं घासायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या हाताला बघायचं आहे की आपल्या हाताला जर त्याचा कलर लागत असेल तर समजायचं लो क्वालिटी आहे, आणि आपल्या हाताला जर त्याचा कलर लागत नसेल तर समजायचं की क्वालिटी चांगली आहे. लो क्वालिटीवाले बीड जे असतात त्याचा हाताला कलर लगेच लागतो, त्याच्यामुळे ते लगेच खराब होतात. तर इथे आता मी तुम्हाला 3 चे गोल्डन बीड दाखवलेले आहेत. 3 चे गोल्डन बीड झाल्यानंतर इथे मी तुम्हाला आता 4 चे गोल्डन बीड दाखवते आहे. तुम्ही जर बिगिनर्स असाल, आरीवर्क नवीन शिकणार असाल, तर तुमच्याकडे ह्या वस्तू असणं गरजेचं आहे. तर ही आहे 4 ची गोल्डन बीड. तर यालासुद्धा मी तुम्हाला चेक करून दाखवते आहे की हाताला कलर लागतो आहे की नाही ते. तर इथे आता मी कट पाईप बीड घेतलेले आहेत. हे कट पाईप बीड सिल्वर कलरचे आहेत आणि तुम्ही बघू शकता याची क्वालिटी खूप छान आहे आणि खूप शाईन देतात, खूप छान असे चमकत आहेत. त्याच्यानंतर याच कलरचे दुसरे कट पाईप बीड मी तुम्हाला दाखवते, जे आहेत गोल्डन कलरचे, आणि याच्यामध्ये आपल्याला छोटी साईज आणि मोठी साईजसुद्धा मिळते. हे मोठ्या साईजचे पाईप बीड आहेत, गोल्डन आणि सिल्वर. तर हे सुद्धा याचीसुद्धा क्वालिटी खूप छान आहे. त्याच्यानंतर इथे आहेत राईस बीड आणि हे आहे ड्रॉप शेप बीड. लेफ्ट साईडला जे बीड आहेत त्याला राईस बीड म्हणतात, कारण ते तांदळाच्या आकारासारखे असतात, आणि राईट साईडला जे बीड आहेत त्याला ड्रॉप शेप बीड म्हणतात, कारण ते थेंबाच्या ह्याच्यासारखे असतात, आकारासारखे असतात म्हणून. तर इथे आता मी तुम्हाला चक्री दाखवते. तर ह्या चक्रीपासून खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स क्रिएट होतात. तुम्ही असं फ्लावर्स बनवून त्याच्यामध्ये फ्रेंच नोट किंवा पर्ल बीडसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये फिट करून छान क्रिएट करू शकता डिझाईन. त्याच्यानंतर इथे मी सिक्वेन्स घेतलेले आहेत. इथे गोल्डन अँड सिल्वर कलरचे सिक्वेन्स आहेत, आपण ज्यांना टिकल्या म्हणतो. तर ह्या सिक्वेन्स ब्लाऊजवरती किंवा कुर्त्यावरती खूप छान डिझाईन आपण क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर इथे आहेत
गोल्डन ड्रॉप शेप कुंदन ह्याच्यामध्ये माझ्याकडे ग्रीन कलरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि राऊंड शेपमध्ये सुद्धा आहे. ह्याला शुगर बीड किंवा गोल्डन बीडने कसं डिझाईन क्रिएट करतात ते शिकण्यासाठी आपल्याला याचा वापर होतो. त्याच्यानंतर इथे आहे जरदोसीमध्ये 2 प्रकार असतात. माझ्याकडे सध्या एकच अवेलेबल आहे, जी जरदोसी सगळ्यांनाच माहीत आहे. तर इथे गोल्डन अँड सिल्वर कलरची माझ्याकडे जरदोसी आहे. तर ही जरदोसीसुद्धा आरीवर्क शिकण्याच्या वेळी आपल्याला उपयोगी पडते आणि सुद्धा छान पायपिंग कशी करायची, लीफ डिझाईन कशी करायची ते सर्व शिकण्यासाठी लागते. त्याच्यानंतर इथे आहेत सिल्क थ्रेड. आरीवर्कमध्ये आपण एम्ब्रॉयडरी वर्कसुद्धा शिकतो, तर त्यासाठी आपल्याला हे सिल्क थ्रेड लागतात. माझ्याकडे पर्पल अँड ब्लॅक कलरचा सिल्क थ्रेड आहे. तुम्हाला शिकण्यासाठी तुम्ही कोणत्याही कलरचा सिल्क थ्रेड यूज करू शकता. त्याच्यानंतर इथे आहे फेविक्रिल फॅब्रिक ग्ल्यू, जो ट्रान्सपरंट असतो, म्हणजे व्हाईट कलरचा असतो आणि तो फॅब्रिकवरती लावल्यानंतर तो एकदम ट्रान्सपरंट होऊन जातो, तो दिसण्यात येत नाही. आणि एक आहे तो B7000 ग्ल्यू आहे, जो खूप स्ट्रॉंग असतो, म्हणजे तो ग्ल्यू लावल्यानंतर आपण त्याच्यावरती कुंदन वगैरे जे लावू ते लगेच चिकटतं. तसं फेविक्रिल फॅब्रिक ग्ल्यू आहेत आणि सुद्धा कुंदन लगेच चिकटतात, पण थोडं टाईम घेतं. पण ह्याच्यामध्ये एक फरक आहे की फेविक्रिल जो फॅब्रिक ग्ल्यू आहे त्याचे डाग दिसत नाही, ते ट्रान्सपरंट असतात. आणि B7000चा एक जरी डाग कपड्यावरती पडला तर तो लगेच दिसण्यात येतो. त्याच्यामुळे मी जास्त करून फेविक्रिल ग्ल्यूचाच वापर करते. त्याच्यानंतर इकडे आहे कॉटन पायपिंग थ्रेड, ज्याचा आपण पायपिंग करण्यासाठी उपयोग करतो. तर हा आहे पायपिंग थ्रेड, ज्याने आपण सिल्क थ्रेडने किंवा जरदोसीने छान पायपिंग करतो, त्यासाठी याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे कटर. त्याच्यानंतर इथे आहे कुंदन आणि हे आहेत मिररचा उपयोग आपल्याला एम्ब्रॉयडरी वर्क शिकण्याच्या वेळी होतो, की कसं एम्ब्रॉयडरी वर्क केलं जातं मिररला, त्यासाठी. त्याच्यानंतर इथे आहे चेन स्टोनसुद्धा 2 टाईपमध्ये स्टिच केले जातात. तुम्ही ग्ल्यूने तिला डिरेक्ट ब्लाऊज पीसवरती चिटकवूसुद्धा शकता किंवा न चिटकवता तुम्ही तिला चेन स्टिचने फिटसुद्धा करू शकता. तर ह्या 2 टाईपमध्ये चेन स्टोन फिट केली जाते. त्याच्यानंतर इथे माझ्याकडे अजून एक चेन स्टोन आहे, जी मध्ये स्टोन आहे आणि पर्ल बीड अशी छान सुंदर अशी चेन स्टोन आहे. तर इथे आरीवर्क शिकण्यासाठी काय काय मटेरियल लागतं आणि कोणत्या मटेरियलला काय म्हणतात ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तुम्हाला जर काही क्वरीज असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता, मी तुम्हाला नक्की आन्सर देईन. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक, कमेंट, शेअर करायलासुद्धा विसरू नका. मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्व मटेरियल दाखवलेलं आहे. मटेरियलची क्वालिटी कशी चेक करायची ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि कोणत्या निडलला कोणता थ्रेड यूज करतात ते सुद्धा सांगितलेलं आहे. मी ब्लाऊजवरती आरीवर्क करताना नायलॉन थ्रेडचा वापर करते. तुम्ही नॉर्मल आपल्या मशीन थ्रेडचा वापर केला तरी चालेल, पण नायलॉन थ्रेडने खूप छान फिनिशिंग येते आणि वर्कसुद्धा खूप छान होतं. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नायलॉन थ्रेड यूज करावं असंच मी सांगेन. आणि तुम्हाला काही क्वरीज असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला विचारा, मी त्याच्यावरती सुद्धा नक्कीच व्हिडिओ बनवेन. तर आत्तापुरतं एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.